नमस्कार विद्यार्थी मित्र जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण आज 29 मार्च 2026 रोजी झालेला नवी मुंबई पोलीस भरती शिपाई पेपर हा पाहणार आहोत। यामध्ये आपण सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणचे प्रश्न हे कव्हर करणार आहोत। प्रश्न पाहू। खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंचे शहीदी समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंद दी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे ऑप्शन बी गुरु तेग बहादूर। पुढील प्रश्न। नुकताच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाचे अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कोणास घोषित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए जसप्रीत बुमराह। पुढील प्रश्न। ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए सौदाळा। पुढील प्रश्न। इराण देशाने कोणत्या समुद्रधुनीतील जल वाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी हॉर्मुझ खाडी। पुढील प्रश्न। सन 2026 वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर करण्यात आला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी धर्मेंद्र सिंह देओल। पुढील प्रश्न। सन 2026 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्याच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला? उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र सरकारने। पुढील प्रश्न। देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करते? उत्तर आहे ऑप्शन बी नीती आयोग तयार करते। पुढील प्रश्न। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती चंद्रशेखर। पुढील प्रश्न। महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? उत्तर आहे ऑप्शन डी गोदावरी नदी। पुढील प्रश्न। रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे? उत्तर आहे ऑप्शन सी फणसाड या ठिकाणी अभयारण्य आहे। पुढील प्रश्न। महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी 29 महानगरपालिका आहेत। पुढील प्रश्न। भारतात कोणत्या दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी 21 ऑक्टोबर हा भारतात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। पुढील प्रश्न। भरतनाट्यम हा पारंपरिक नृत्यशैलीचा उगम कोणत्या राज्यात झाला? उत्तर आहे ऑप्शन डी तमिळनाडू या राज्यात झाला। पुढील प्रश्न। विधान परिषदेच्या संसदेचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे ऑप्शन सी 6 वर्ष असतो। पुढील प्रश्न। पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे दादाभाई नौरोजी। पुढील प्रश्न। 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्यास मिळाला? उत्तर आहे ऑप्शन ए मायकल बी जॉर्डन यांना मिळाला। पुढील प्रश्न। बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ईमेल संदेश म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन बी स्पॅम मेल। पुढील प्रश्न। पृथ्वीपासून 36,000 किमी अंतरावर उपग्रह आकाशात सोडण्यासाठी कोणता उपग्रह वाहकाचा वापर केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी जिओसिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल। पुढील प्रश्न। DRDOने विकसित केलेले पहिले स्वदेशी सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन ए निर्भया। पुढील प्रश्न। लसीकरणाचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी एडवर्ड जेनर। पुढील प्रश्न। नॅशनल डिफेन्स अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन बी देवळाली नाशिक या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न। जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए सहारा वाळवंट। पुढील प्रश्न। संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी न्यूयॉर्क या ठिकाणी। पुढील प्रश्न। भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोणास मानले जाते? उत्तर आहे वर्गीस कुरियन। पुढील प्रश्न। सूर्यकुलामध्ये सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे। पुढील प्रश्न। दहशतवाद, भारताची सुरक्षा व अखंडता धोक्यात आणणाऱ्या घटनांसंदर्भातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी देशपातळीवर कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रीय तपास संस्था। पुढील प्रश्न। खालीलपैकी कोणास मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते ही उपाधी
देण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना देण्यात आली आहे. पुढील प्रश्न, लहान मुलांना समजावण्यासाठी सोपी असल्यामुळे कोणत्या लिपीस बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणत? उत्तर आहे ऑप्शन सी देवनागरी लिपी. पुढील प्रश्न, मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? उत्तर आहे ऑप्शन बी इंग्रजी व संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पुढील प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? उत्तर आहे ऑप्शन सी 14. पुढील प्रश्न, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी व्यंजन प्लस तेच व्यंजन बरोबर जोडाक्षर हा पर्याय अयोग्य आहे. पुढील प्रश्न, गिरीश या जोड शब्दातील अचूक पोटशब्द कोणते? उत्तर आहे ऑप्शन डी गिरी अधिक ईश बरोबर आहे. पुढील प्रश्न, अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वर संधी, अनुनासिक संधी, विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा. उत्तर आहे ऑप्शन बी क्षुतपिडा, प्रत्येक, वाङ्मय आणि दुरात्मा हे अनुक्रमे पर्याय आहेत. पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मनाला लागले आहे. उत्तर आहे ऑप्शन डी धातुसाधित नाम. पुढील प्रश्न, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? उत्तर आहे ऑप्शन ए संबोधन. पुढील प्रश्न, काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात मोडतात? उत्तर आहे ऑप्शन डी उभयविध या प्रकारात मोडतात. पुढील प्रश्न, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी अकर्मक कर्तरी. पुढील प्रश्न, संजयने दिलेले निमंत्रण तिरुपतीने लगेच स्वीकारले या वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन सी केवल वाक्य. पुढील प्रश्न, एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? उत्तर आहे ऑप्शन बी एकेरी अवतरण चिन्ह हे वापरतात. पुढील प्रश्न, लोटी या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? उत्तर आहे ऑप्शन बी लोट्या. पुढील प्रश्न, गायरान या शब्दाचे लिंग कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी नपुंसकलिंग. पुढील प्रश्न, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए संबंधित सर्वनामेही आलेली आहेत. पुढील प्रश्न, मी चहा करीत असतो या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी रीती वर्तमान काळ. पुढील प्रश्न, आबाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे उपमा अलंकार. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या शब्दापैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी पगार. पुढील प्रश्न, शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध असलेला जोडशब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी रीतिरिवाज हा शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न, गाथण असते. उत्तर आहे ऑप्शन ए काजूची. पुढील प्रश्न, ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी असीम. पुढील प्रश्न, हलवायच्या घरावर तुळशी पात्र या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. पुढील प्रश्न, उमराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन सी क्वचित भेटणारी व्यक्ती. पुढील प्रश्न, अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी जोम. तर हे होते आजचे नवी मुंबई पोलीस भरतीचे 29 मार्च 2026 रोजी झालेल्या पेपरचे सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणचे प्रश्न.